शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत आज एक महत्त्वाची बातमी आज समोर आलेली आहे। आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 853 कोटी 2 दिवसात त्या ठिकाणी जमा होणार, म्हणजे की आजपासून या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बघा, पीक विम्याचा दुसरा टप्पा, शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आजची या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज आहे या ठिकाणी आजची। आतापर्यंत शेतकऱ्याला पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी वाटप सुरू होते। बघा, पहिला टप्पा शेतकऱ्याला वाटप सुरू होते, परंतु फक्त शेतकऱ्याला या ठिकाणी 4,000, बघा 4,000 रुपये ते 5,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहे। आता उर्वरित जे काय या ठिकाणी रक्कम आहे ती या ठिकाणी आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बघा, जिल्हा यादी पण या ठिकाणी जाहीर झालेली आहे। जिल्हा यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे की नाही ते एकदा नक्की तपासून घ्या। आणि बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक काम करायचे आहे, ते काम केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार नाही। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी जाणून घेणार आहोत की पुढील जे काय पीक विमा आहे दुसरा टप्पा, तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी शेतकऱ्याला कोणते काम करावे लागणार, पीक विमा कधी जमा होणार आणि या ठिकाणी किती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण या ठिकाणी अपडेट पाहून घेऊया। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण अपडेट पहा, यादी देखील आपण या ठिकाणी पाहणारच आहोत। बघा, राज्यातील नागरिकांना एक मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे। पीक विम्याचा जो काय दुसरा टप्पा आहे तो जमा होण्याच्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आता बरेच दिवसापासून शेतकरी पीक विम्याची या ठिकाणी वाट पाहतात, पैसे कधी मिळणार याची प्रतीक्षा या ठिकाणी करत होते। बघा, आता या ठिकाणी शेतकऱ्यांना खूप महत्त्वाची या ठिकाणी बातमी आहे, कारण की दुसरा टप्पा शेतकऱ्याला मिळणार आहे। बघा, शेतकऱ्याचे जीवन हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतं आणि शेतीचं भरपूर काही घटकांवर शेती, जसं की हवामान, पाणी, बघा व्यवस्थित नियोजन नाही तर शेतकरी भरपूर या ठिकाणी नुकसान होत असते। त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार बघा शेतकऱ्यांना वेगवेगळी अनुदान देत असते। बघा, आता या ठिकाणी काय झालेलं आहे, पहिला टप्पा शेतकऱ्याला या ठिकाणी जमा झालेला आहे। आता बघा, जो काय आता पीक विमा आहे तो या ठिकाणी मिळण्यास सुरुवात झाली। आता कोणत्या जिल्ह्यांना, बघा कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी माहिती आपण या ठिकाणी लगेच आता आपण यादी या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, पहिलाच जिल्हा आहे जळगाव जिल्हा। आजची जिल्हा यादी या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते एकदा पाहून जा। तुम्हाला एक काम देखील करायचं आहे, त्याशिवाय तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही। चला तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पाहूया अपडेट। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुमारे 50 कोटी रुपये वैयक्तिक परतावा मंजूर करण्यात आला आहे। बघा, या भागातील अनेक शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। आता बघा, आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ लागलेली आहे। बघा, त्यांना पुढील हंगामाची तयारी करण्यासाठी मदत मिळणार आहे। आता जळगाव जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पहिला जो काय टप्पा आहे तो 4,000 ते 5,000 रुपये असा मिळालेला आहे। आता पुढील टप्पा शेतकऱ्याला किती मिळणार ते देखील पाहून घेऊया। पहिले तुम्ही या ठिकाणी जिल्हा यादी या ठिकाणी पाहून घ्या की तुमचा जिल्ह्याचा नंबर आहे की नाही यादीमध्ये। चला तर दुसरा जिल्हा पाहूया। बघा, तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील विशेषतः बघा येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर क्लेम दाखवले होते। बघा, या भागात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, परंतु अवकाळी पावसामुळे कांद्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। अशा परिस्थितीत विमा रक्कम हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता, आता त्यांना फायदा मिळत आहे। आता बघा, दुसरी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार, म्हणजे की दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळण्यात सुरुवात झालेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढील जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा। अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कलम दाखवले होते। या भागामध्ये या ठिकाणी बघा कालपासून ऑनलाईन कॅल्क्युलेशन सुरू झाले होते बघा, आणि आता रक्कम वितरण होऊ लागली आहे। विशेष म्हणजे कापूस, सोयाबीन, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तर आता या ठिकाणी त्यांना जवळपास या ठिकाणी निधी मिळण्यात सुरुवात
होणार आहे. म्हणजे की बघा त्यांना सुरुवात झालेली नाही. बघा 1 ते 2 दिवसामध्ये त्यांना पीक विमा मिळण्यास सुरुवात होणार आहे. आता पुढील जिल्हा पहा, पुढील जिल्ह्यामध्ये केव्हा सुरुवात होणार ते देखील आपण सांगणार आहोत. आता पुढील जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आता जे काही सोलापूर जिल्हा प्रारंभिक 130 ते 230 कोटी या ठिकाणी रुपयांच्या नुकसानाचा अंदाज होता, परंतु कॅल्क्युलेशन नंतर सुमारे 281 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वितरित होण्याची शक्यता आहे. बघा 281 कोटी रुपये या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी वितरित होण्याची शक्यता आहे. बार्शी तालुका विशेषतः केंद्रस्थानी असून तिथून वितरणाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. त्यानंतर बघा मंगळवेढा, माळा आणि इतर तालुक्यातही बघा वाटप अपेक्षित आहे. बघा या भागातील ऊस, ज्वारी, भुईमूग पिकांची या ठिकाणी रक्कम वितरित केली जात आहे. म्हणजे की सोलापूर जिल्ह्यासाठी पण या ठिकाणी दुसरा टप्पा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आता पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घ्या. आता पुढील जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. बघा तर या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगावसह विविध तालुक्यांतील ठिकाणी शेतकऱ्यांना वितरण सुरू झाले आहे. या भागात कापूस, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बघा शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी तात्काळ बँकांना आदेश जाहीर केले आहे की तात्काळ या ठिकाणी पीक विम्याची दुसरा टप्पा वाटप सुरू करावे. आता बघा जो काय पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की चंद्रपूर जिल्हा. बघा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना क्लमची प्रक्रिया पूर्ण होत असून वाटप सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या भागातील धान, सोयाबीन, कापूस पिकांची या ठिकाणी विमा रक्कम दिली जाणार आहे. आता बघा दुसरा टप्पा चंद्रपूर जिल्ह्यासाठी पण या ठिकाणी मंजूर झालेला आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आजची यादी या ठिकाणी आपण पाहिली आहे. आता प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार उर्वरित जिल्हा लवकरच विमा रक्कम वाटप होण्याची या ठिकाणी शक्यता सांगितली जात आहे. ज्या जिल्ह्यात अद्याप कॅल्क्युलेशन प्रक्रिया पूर्ण झाली नाही तिथे लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर विमा रक्कम वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि नियमित आपला स्टेटस तपासावा. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता उर्वरित जिल्ह्यांना पीक विमा रक्कम कधी जमा होण्यात सुरुवात होणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी लगेच जर काही अपडेट मिळाली तर आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला एक काम करायचे आहे ज्याशिवाय तुम्हाला हे पीक विमा रक्कम मिळू शकत नाही. बघा आता सर्व शेतकऱ्यांनी हे काम करायचे आहे, त्याशिवाय शेतकऱ्याला पीक विमा रक्कम मिळू शकत नाही. चला तर मग या ठिकाणी ते काम देखील पाहून घेऊया. बघा तर मग शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना जो काय पहिला टप्पा आहे तो 4 ते 5 हजार रुपये या ठिकाणी मिळालेला आहे. परंतु या ठिकाणी बघा एक महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे, तो म्हणजे की पीक विम्याचा दुसरा टप्पा किती मिळणार हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जो काय पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे तो जवळपास 13,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मिळणार आहे. कारण की पहिला टप्पा अत्यंत कमी या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी ते महत्त्वाचे काम ही जाणून घ्या ज्याशिवाय शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळू शकत नाही. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे आधार बघा, तुमचे जे आधार आहे ते तुमच्या खात्याशी संलग्न आहे की नाही हे एकदा तपासायचे आहे. जर तुमचे आधार तुमच्या खात्याशी संलग्न नसेल म्हणजे की आधार लिंक नसेल तर तुम्हाला 1 पण रुपया मिळू शकत नाही. जर काय KYC पण नसेल तर तुम्हाला 1 पण रुपया मिळू शकत नाही. आता बघा या ठिकाणी शेतकऱ्याला महत्त्वाचे काम म्हणजे की तेच आहे, शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते तपासावे लागणार आहे. पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे की नाही ते देखील तपासा. आणि या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते जर या ठिकाणी सुरळीत चालू असेल तर या ठिकाणी तुमच्या खात्यावर विमा रक्कम मिळून जाईल. अफवांवर विश्वास ठेवू नका. बघा यूट्यूबवर अनेक व्हिडिओ आले 30,000 हेक्टरी प्रमाणे रक्कम मिळणार असं या ठिकाणी शेतकऱ्याला सांगितलं गेलं. बघा 30,000 प्रमाणे या ठिकाणी रक्कम मिळणार असं या ठिकाणी शेतकऱ्याला सांगितलं गेलेलं आहे. काही जण तर 40,000 असं देखील या ठिकाणी सांगितलं. परंतु सत्य माहिती जाणून घ्या, शेतकऱ्याला फक्त 4,000 ते 5,000 पीक विमा मिळालेला आहे. कारण बघा आम्हाला कळण्यामागचे कारण आम्हाला मेसेज येतात, यूट्यूबवर आम्हाला मेसेज येतात. तर पुढील जी काय रक्कम आहे ती फक्त शेतकऱ्यांना 13,000 रुपये हेक्टरीप्रमाणे मिळणार आहे. परंतु बघा कापूस ज्या शेतकऱ्याने कापूस वाहन या ठिकाणी आहे त्यांना जास्त रक्कम मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. धन्यवाद.